बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय गणेशजी पांडे मी त्यांना या ठिकाणी आमंत्रित करतो। त्यानंतर स्वरसाधना संगीत विद्यालयाचे संचालक माननीय अरविंदजी टाकळकर सर यांनाही या ठिकाणी मी आमंत्रित करतो। याशिवाय आज ज्यांचं सरोद वादन आपण ऐकणार आहोत असे माननीय आमिर खान आणि त्यांची साथ संगत करण्याकरता तबल्यावरती असणार आहे माननीय महमूद खान यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो। याशिवाय आजच्या या प्रसंगी विशेषत्वाने ज्यांना आपण या ठिकाणी पुरस्कार देऊन त्यांचा गौरव करणार आहोत असे मंजीत सिंग शीख मंजीत भाई यांनाही मी या ठिकाणी आमंत्रित करतो। सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी या संगीत मंचावरती विराजमान व्हावे। आजच्या कार्यक्रमाच्या ज्या मुख्य संयोजिका आहेत सुजाताताई यांनाही मी विनंती करतो की त्यांनी या संगीत मंचावरती विराजमान व्हावं। रसिक मित्रांनो, तुम्हाला कल्पना आहे अरुणोत्सव हा बुलढाणा शहराच्या सांस्कृतिक परंपरेचं वैभव सातत्याने समृद्ध करणारा असा एक कार्यक्रम आहे। या कार्यक्रमानिमित्त उपस्थित सर्व मान्यवर आणि बुलढाणा शहरातील संगीत प्रेमी रसिकांचं मी पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत करतो। बुलढाणा शहराच्या सांस्कृतिक इतिहासामध्ये आवर्जून उल्लेख करावा असं नाव म्हणजे अरुणाताई कोल्ही। डॉक्टर सदाशिव कोल्ही यांच्या पश्चात बुलढाणा शहरामध्ये दर्जेदार सकस असं सांस्कृतिक वातावरण निर्माण करून ते जिवंत ठेवण्याचं महत् कार्य त्यांनी उभ्या हयातीमध्ये त्या ठिकाणी केलं आहे। अशा अरुणाताईंच्या स्मृतींना मी या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो। गायन, वादन, नृत्य, अभिनय, व्याख्यान अशा परफॉर्मिंग आर्ट्सच्या माध्यमातून त्यांनी भारतातील अनेक कलावंतांना कलाकारांना बुलढाणा शहरामध्ये प्रस्तुत करण्याचं मोलाचं कार्य त्यांनी अगदी शेवटच्या क्षणापर्यंत केलं आहे। आणि अभिमानाने मला सांगावंसं वाटेल की हाच वारसा सुजाताताई या ठिकाणी आपल्या सगळा भार खांद्यावरती पेरून पुढे नेता आहे। मी सर्व मान्यवरांना विनंती करेन की त्यांनी या प्रसंगी स्वर्गीय अरुणाताई कोल्ही यांच्या प्रतिमेचं पूजन करावं आणि दीप प्रज्वलन करावं। आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे अरुणाताई कोल्ही यांना अभिजात कलांची पारख होती। संगीतासारख्या अभिजात कलेचा आणि मनस्वास्थ्याचा निकटचा संबंध आहे हे त्या चांगल्या प्रकारे जाणून होत्या। उच्च कोटीतील संगीत कलेचं आस्वादन निकोप आणि सुदृढ समाज निर्मितीसाठी अत्यंत उपयुक्त आहे यांची त्यांना जाण होती। त्यासाठी अशा प्रकारच्या सांगीतिक सभांच्या आयोजनाचा पायंडा स्वर्गीय अरुणाताई यांनी आपल्याला घालून दिला आहे। त्यांच्या स्मृतीच्या प्रकाशात सुजाताताईंच्या नेतृत्वामध्ये हा सांगीतिक सभांचा वारसा आपण या ठिकाणी पुढे नेतो आहोत आणि याचे सगळे साक्षीदार आपण सर्व बुलढाणेकर रसिक आहात। ही गोष्ट नक्कीच या ठिकाणी आपल्या सगळ्यांसाठी अभिमानास्पद आहे। आताच डॉक्टर कानडजे सरांशी बोलताना या ठिकाणी असा एक विषय समोर आला की एक जबाबदारी आपल्या पिढीवरती अशी आहे की अशा प्रकारच्या सांगीतिक सभांचं आयोजन करून पुढच्या तरुण पिढीकडे हा समृद्ध अभिरुचीचा वारसा हस्तांतरित करणं हे फार फार गरजेचं आहे आणि ती मोलाची जबाबदारी आपल्या पिढीवरती नक्कीच आहे। आणि अर्थातच पुढच्या पिढीतल्या तरुणांना जोपर्यंत अशा अभिजात कलांची ओळख होणार नाही त्यांच्यामध्ये तोपर्यंत ही अभिरुची रुजणार नाही आणि ती एक जबाबदारी घेऊनच आपण या समाजामध्ये वावरतो आहे। त्यासाठी कोल्ही सरांनी एक आदर्श परिपाठ प्रगती वाचनालयाला घालून दिला आहे आणि त्याचे वारसदार त्याचे शिलेदार प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे सर्व संचालक वृक्ष फाउंडेशनचे सगळे पदाधिकारी सुजाताताई डॉक्टर वाघ सर डॉक्टर कानडजे सर
ही सगळी मंडळी या ठिकाणी समर्थपणे हा वारसा पुढे चालवत आहे, ही नक्कीच या ठिकाणी अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. आपल्याला या कार्यक्रमाचे जे अध्यक्ष लाभलेले आहेत माननीय गणेशजी पांडे यांचं स्वागत करण्यासाठी आजच्या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सुजाताताई कुल्ली यांना मी या ठिकाणी विनंती करतो, त्यांनी कृपया पुष्परोप आणि स्मृतिचिन्ह देऊन माननीय गणेशजी पांडे यांचं या ठिकाणी स्वागत करावं. बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी म्हणून माननीय गणेशजी पांडे कार्यरत आहे, आपल्याला सगळ्यांना अवगत आहे. परंतु एवढ्या पुरतच त्यांचं कार्यकर्तृत्व त्या ठिकाणी मर्यादित आहे असं नाही. मुख्याधिकारी पदाची धुरा तर त्यांनी अत्यंत सक्षमपणे सांभाळलेली आहेच, परंतु बुलढाणा शहराचा जो चेहरा मोहरा बदललेला आपण पाहतो आहोत, हा चेहरा मोहरा बदलवण्याचं काम माननीय गणेश पांडे यांच्या कुशल आणि द्रष्टेपणातून ते त्या ठिकाणी साकारलं आहे असं प्रामुख्याने आपल्याला या ठिकाणी दिसतं आहे. यानंतर आपण पूजा स्वागताकडे वळूया. आज आपल्यामध्ये विशेषत्वाने उपस्थित असलेले माननीय अरविंदजी टाकळकर यांचं स्वागत करण्यासाठी मी प्रगती सार्वजनिक वाचनालयाचे सचिव डॉक्टर किवा वाघ यांना या ठिकाणी आमंत्रित करतो. प्रिय रसिक मित्रांनो, कला साधना आणि जीवन व्यवहार याची सांगड घालून खरं तर काम करणं हे मोठे अवघड कार्य आहे. भौतिकवादाच्या प्रभावामध्ये वेगवान जीवनशैली जगताना आपल्या वडिलांकडून राघव टाकळकर आदरणीय टाकळकर गुरुजींकडून मिळालेला वारसा अरविंद दादा अतिशय समर्थपणे चालवत आहेत आणि हा संगीताचा वारसा जोपासत पुढच्या पिढीला घडवणं खरं तर हे मोठं अवघड काम आजच्या वेगवान जीवनशैलीमध्ये झालेलं आहे. तरी पण हा शिवधनुष्य गेल्या 3 दशकांपासून अधिकच्या काळापासून अरविंद दादा या ठिकाणी पेलतायत आणि पुढच्या पिढीपर्यंत ही संगीताची परंपरा पोहोचवत आहेत. यानंतर आपण वळणार आहोत माननीय मनजीत भाई यांच्या स्वागताकडे. मी शैनाताई पठाण यांना विनंती करतो की त्यांनी मनजीत भाईंचं या ठिकाणी पुष्परोप आणि पुष्परोप देऊन स्वागत करावं. मनजीत भाईंविषयी खरं तर खूप काही बोलायचं आहेच, आपल्याही मनात त्यांच्याविषयीच्या सद्भावना आहेच. मनजीत भाईंचं व्यक्तिमत्व म्हणजे ऋषितुल्य अशा प्रकारचं व्यक्तिमत्व आहे. मला तर त्यांचा चेहरा पाहिल्यानंतर सातपुड्याच्या पर्वत रांगांमधलं उंच शिखर म्हणजे जणू काही त्यांचा चेहरा आहे. त्यांच्या डोक्यावरती असणारा जो फेटा आहे तो जणू काही त्या शिखराचं टोक आहे आणि त्या पर्वतराजींमधली जी वृक्षराजी आहे ती म्हणजे मनजीत भाईंची जणू काही दाढी आहे असंच आपल्याला वाटतं. आणि त्या मोठ्या पर्वत रांगांमध्ये अशी प्रतिमा मनजीत भाईंकडे पाहिल्यानंतर निश्चितच तयार होते. आपण सगळे लोक त्याविषयी जाणत आहात. आपण मनजीत भाईंविषयी आणखी पण पुढे बोलत राहणार आहोतच. आज त्यांचं सरोद वादन ऐकण्यासाठी आपण सगळे लोक या ठिकाणी खास करून आला आहात. असे माननीय आमिर खान यांचं स्वागत करण्यासाठी या कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका सुजाताताई यांना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी पुष्परोप आणि स्मृतिचिन्ह देऊन माननीय आमिर खान यांचं या ठिकाणी स्वागत करावं. अत्यंत तरुण वयामध्ये यशाच्या शिखरावर, प्रसिद्धीच्या शिखरावर माननीय आमिर खान जी आहेत, त्यांचं आम्ही बुलढाणा वासियांतर्फे या ठिकाणी मनपूर्वक स्वागत करतो. त्यांना तबल्यावरती साथ संगत करण्याकरता माननीय महमूद खान या ठिकाणी आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचं स्वागत करण्यासाठी वृक्ष फाउंडेशनचे चेतन कुल्ली यांना मी विनंती करतो की त्यांनी माननीय महमूद खान यांचं या ठिकाणी स्वागत करावं.
आपल्यामध्ये उपस्थित असणारे हे दोन्ही कलावंत आंतरराष्ट्रीय कीर्तीचे कलावंत आहेत. त्यांचा विशेष परिचय आपण त्यांच्या वादनाच्या आधी नक्कीच पाहणार आहोत. मी पुनश्च एकदा सर्व मान्यवरांचे आभार मानतो. संयोजकांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आणि सुजाताताईंना विनंती करतो की या कार्यक्रमाचं प्रास्ताविक त्यांनी या ठिकाणी करावं. धन्यवाद दादा. नमस्कार. मंचावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गणेश पांडे साहेब, मुख्याधिकारी नगरपालिका बुलढाणा, आमचे अत्यंत आवडते दादा माननीय अरविंदजी टाकळकर, ज्यांनी त्यांच्या वडिलांचा वारसा, मला जे म्हणतात ते सारखे म्हणतात तू वारसा चालवते म्हणतात, पण तुम्ही तो वारसा काकांचा जो इतके वर्ष चालवताय स्वरसाधनेच्या एक माध्यमातून आणि तबल्याचं शिक्षण, एक अत्यंत उच्च प्रतीचं शिक्षण बुलढाणेकरांना देऊन ते आपल्याला प्रमुख उपस्थिती म्हणून आज लाभलेले आहेत. एक यंग असं आर्टिस्ट व्यक्तिमत्व की जे आपल्या वादनाने आपल्याला सगळ्यांना मोहून टाकणार आहे, त्याची मला खूप म्हणजे गॅरंटी आहे. असे माननीय आमिर खानजी, सरोद हे असं एक वाद्य आहे की जे मला असं वाटतं बुलढाणेकरांनी बऱ्यापैकी बघितलेलंच नसेल फिजिकल स्वरूपामध्ये. आपण फोटोमध्ये बघतो किंवा यूट्यूबवर आपण ऐकलेलं असेल, पण आज ते आपल्यासाठी आमच्या विनंतीला मान देऊन आमिरजी इथे आलेले आहेत. मी त्यांचं खूप खूप मनपूर्वक स्वागत करते. त्यांच्यासोबत त्यांना तबला संगत जी करतायत ते महमूद खान साहेब आहेत. ते ग्वाल्हेरहून आलेले आहेत. त्यामुळे अशी सगळी मंडळी वेगवेगळ्या भारतातल्या ठिकाणावरून आज आपल्याला इथे एक त्यांच्या वादनाने रिझवण्याचा प्रयत्न, एक नवीन कलेला सादर करण्याचा प्रयत्न करण्यासाठी इथे आलेले आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्या कामातून, आपल्या डेडिकेशन मधून आपण काय करू शकतो याचा तरुणांना वारसा देणारे तरुणाई फाउंडेशनचे माननीय मनजित भाई, ज्यांनी म्हणजे कठोर परिश्रमातनं आनंदवन फुलवलेलं आहे, नंदनवन फुलवलेलं आहे सालाईवनामध्ये. आणि जी आजच्या काळाची गरज आपण समजली जाते, एन्व्हायरमेंट कन्झर्वेशन, ते करत आहेत. त्यांनी आमच्या विनंतीला मान देऊन अरुणाई पुरस्कार या वर्षीचा स्वीकारला. आम्ही खूप धन्य झालो आणि त्याबद्दल मी त्यांचं स्वागतही करते आणि खूप खूप आभारी मानते मनजितबाई. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट सगळे माननीय रसिक बुलढाणेकर. म्हणजे मला असं मी प्रत्येक वेळी म्हणते की जे नेहमीचे काही चेहरे असतातच, पण प्रत्येक कार्यक्रमांमध्ये खूप साऱ्या नवीन चेहऱ्यांची आणि नवीन कानांची पण भर पडते आणि आम्हालाही थोडंसं बळ मिळतं पुढचे कार्यक्रम करायला. खूप सारं विनोदादांनी ऑलरेडी आपल्या याच्यानं सांगितलेलंच आहे सूत्रसंचालनामधनं की अरुणाताईंनी जो वारसा चालवलेला आहे, त्यांच्या पतीचा ज्ञानदानाचा वेगवेगळे कार्यक्रम बुलढाण्यामध्ये आणून तो आम्ही थोड्या प्रमाणावर प्रगती वाचनालय, भगतसिंग क्रीडा शैक्षणिक सांस्कृतिक मंडळ, वृक्ष फाउंडेशन आणि सगळे सहकारी थोडाफार प्रमाणात का होईना तो चालवण्याचा प्रयत्न करतायत आणि आपली खूप साथ आम्हाला मिळते. त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद आपल्याला देते. पण या आजच्या सुरेलमय संध्याकाळी आपलं खूप मनपूर्वक स्वागत करते आणि खूप जास्त वेळ न घेता मी पुढच्या कार्यक्रमाची सूत्र विनोदादांकडे सोपवते, कारण आपल्याला दोन थोडेसे मोठे कार्यक्रम करायचे आहेत. धन्यवाद. धन्यवाद ताई. रसिक मित्रांनो, ताईंनी आताच जाहीर केल्याप्रमाणे आपल्याला हे अवगत आहे की आपल्यामध्ये उपस्थित असणारे माननीय मनजित भाई यांना आपण अरुणाई हा पुरस्कार देऊन या ठिकाणी गौरवान्वित करणार आहोत. तत्पूर्वी अरुणाताई कुल्ली हे जे नाव आहे हे सगळ्या बुलढाणेकरांना अवगत आहे. मी आधी म्हटल्याप्रमाणे अभिजात कलांची ओळख बुलढाणेकरांना करून देऊ
त्या कलाकारांना आणि त्या कलेला या ठिकाणी प्रस्तुत करण्यासाठी त्यांनी आपली उभी हयात या ठिकाणी खर्ची घातल्याचं आपल्याला माहित आहे. त्यांना अभिजात कलांची आवड होती, सरांना अभिजात कलांची आवड होती, म्हणून इथवरच हे थांबत नाही. परंतु एक सामाजिक भान आणि एक सामाजिक जाण या दाम्पत्याला त्या ठिकाणी होती. आणि या सामाजिक भानाच्या मागे अशी काम करणारी जी माणसं आहे ती हेरून त्यांच्या पाठीवरती कौतुकाची आणि आशीर्वादाची छाप ही सातत्याने स्वर्गीय अरुणाताई खुल्ली यांनी त्या ठिकाणी नेहमीच आमच्याही पाठीवरती आणि काम करणाऱ्यांच्याही पाठीवरती सातत्याने ठेवल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि ही जी कौतुकाची आशीर्वादाची थाप आहे ती या पुरस्काराच्या माध्यमातून अरुणाताईंकडून आम्ही या पुढच्या पिढीकडे, काम करणाऱ्या लोकांकडे त्या ठिकाणी पोहोचवतो आहोत. आज आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मनजीत भाई यांनी सालई मध्ये जे एक नंदनवन त्या ठिकाणी उभं करण्याचा प्रयत्न चालवलेला आहे. बऱ्याच आपल्यापैकी लोकांनी त्या ठिकाणी तिथे जाऊन ते पाहिलं असणार आहे. सातपुडा पर्वतरांगांच्या कुशीमध्ये विसावलेलं सालई वन आणि त्या सालई वनला आपलं अवघं आयुष्य समर्पित करणारा हा निसर्ग ऋषी म्हणजे मनजीत भाई आहे. निसर्गाचं आपण रक्षण केलं पाहिजे म्हणजे निसर्ग आपलं रक्षण करतोच असं सहअस्तित्वाचं जे सूत्र आहे ते सहअस्तित्वाचं सूत्र मनजीत भाईंना आकळलेलं आहे असं आपल्याला नक्कीच दिसून येतं. भाई गांधी विचारांचं बाळकडू घेऊन आणि बाबा आमटेंचा सेवा संकल्प घेऊन गेल्या 15-20 वर्षांपासून त्या ठिकाणी सातत्याने जल, जंगल आणि जमीन या 3 भागांवरती काम करतायत. याचं संरक्षण आणि संवर्धन व्हावं यासाठी एक माध्यम बनून मनजीत भाई त्या ठिकाणी अहोरात्र श्रम करतायत. रसिक मित्रांनो, खरं तर हा जो श्रम आहे हा जंगलावर नाहीये. आपण सगळे नक्कीच ज्ञानवंत आहात आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जंगल ही मुद्दामहून वाढवण्याची गोष्टच नाही. का जंगल पहिले अस्तित्वात आली आणि त्यानंतर मला वाटतं ह्या कळीमध्ये सगळ्यात शेवटी मानव अस्तित्वात आलेला आहे. मग हा श्रम जंगलावर जर नसेल तर खऱ्या अर्थाने तो मानवी मनामध्ये दडून बसलेल्या श्वापदावर घेतला जाणारा श्रम आहे असं मला वाटतं. आणि ते एवढं मोठं काम मनजीत भाई सातत्याने करतायत. सामाजिक जाणीवेतून हे सगळं चाललेलं आहे आणि मनजीत भाईंचे अथक परिश्रम आपल्याला त्या ठिकाणी सालई वनच्या रूपाने साकार होताना दिसत आहेत. आणि आमच्यासारख्या सामान्य माणसासाठी सालई वन हे निश्चितच आज एक प्रेरणास्थान आहे असं आपल्याला वाटल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणूनच त्यांच्या ह्या कामाला सलाम करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री गणेश पांडेजी आणि सर्वच मान्यवर यांना विनंती करतो. तसंच वृक्ष फाउंडेशनच्या मुख्य संयोजिका सुजाताताई यांना विनंती करतो की त्यांनी मनजीत भाईंचा या ठिकाणी अरुणाई पुरस्कार देऊन गौरव करावा. याशिवाय मी या ठिकाणी आमंत्रित करणार आहे मनजीत भाईंचे जे सहकारी आहेत नारायण दादा पिठोरे, गोपाल भाऊ पवार, शारुदत्त कांडेकर, विठ्ठल भाऊ पवार, पुराडे साहेब, उमाकांत कांडेकर, अविनाश सोनटक्के आणि अरविंदजी शिंगाडे या सर्वच त्यांच्या सहकाऱ्यांना मी या ठिकाणी आमंत्रित करतो. त्यांनी या ठिकाणी यावं आणि हा पुरस्कार स्वीकारावा. रसिक मित्रांनो, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मनजीत भाई या सगळ्या जाणीवे मागचं माध्यम आहे. परंतु हा जो गोवर्धन पर्वत मनजीत भाईंनी आपल्या शिरावरती उचललेला आहे हा जो गोवर्धन पर्वत उचललेला आहे या गोवर्धन पर्वतामध्ये आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मनजीत भाई यांची फक्त करंगळी आहे आणि त्यांना साथ देणारे त्यांचे जे सगळे सहकारी आहेत यांच्या श्रमातून सगळं हे साकार होत आहे. आणि म्हणून मनजीत भाई आणि त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांचं
मी या ठिकाणी स्वागत करतो, आभार मानतो. त्यांनी आमचा हा पुरस्कार या ठिकाणी स्वीकारलेला आहे, त्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद. मनजितभाई बद्दल एक स्वतंत्र कार्यक्रम घेऊन त्यांच्या सगळ्या कार्याचा गौरव आणि आढावा घेण्याची गरज आहे. आपण या निमित्ताने त्यांच्याविषयी पुष्कळ सारं या ठिकाणी माझ्या भावनांनी व्यक्त केलेल्या आहे, संयोजकांच्याही भावना व्यक्त केलेल्या आहेत आणि त्या त्यांनी गोड मानून घेतल्या, त्याबद्दल त्यांचे मी खूप खूप आभार मानतो. यानंतर आपण वळणार आहोत आजच्या कार्यक्रमासाठी जी मान्यवर मंडळी लाभलेली आहे त्यांचं मनोगत व्यक्त करण्याकरता. आणि मी सर्वप्रथम या ठिकाणी आमंत्रित करतो माननीय अरविंदजी टाकळकर यांना. अरुणोत्सव ह्या अरुणाताई कोल्हे यांच्या स्मृती दिनाच्या कार्यक्रमानिमित्त आज आपण सर्वजण इथे एकत्र आलोय. अरुणाताईंना मी विनम्र अभिवादन करतो. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय गणेशजी पांडे साहेब, आजचे पुरस्कार प्राप्त माननीय मनजितभाई, आजच्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख कलाकार म्हणून आहेत माननीय आमिर खानजी, हे भोपाळहून आले आहेत आणि त्यांना संगत करण्यासाठी माननीय महमूद खान साहेब हे ग्वाल्हेरहून आले आहेत आणि हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे कलाकार आहेत असं आपल्याला आधीच सांगण्यात आलं आहे. या कार्यक्रमाच्या संयोजिका सुजाताताई कोल्हे, प्रगती वाचनालयाचे सर्व सदस्य वाक्सर आणि सर्व सदस्य त्यांचे कार्यकारिणीचे, तसंच भगतसिंग क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाचेही सदस्य आणि या अतिशय दर्जेदार अशा कार्यक्रमासाठी जे रसिक मायबाप आपण बंधू भगिनी इथे आलात हे सर्व. दादा कसे आहात? अरुणाताईंचा फोन. वास्तविक वयाने मी अरुणाताईंपेक्षा लहान आहे, पण केव्हाही बोलताना त्या माझ्याशी दादा अशीच त्या मला हाक मारत असत. म्हणजे आपण इतरांचाही किंवा आपल्यापेक्षा छोट्या व्यक्तींचाही सन्मान कसा करावा हे त्यांच्याकडून मला शिकायला मिळालं. कुली सरानंतर प्रगती वाचनालयाची आणि भगतसिंग क्रीडा आणि सांस्कृतिक मंडळाची तुला त्यांच्याकडे आली आणि ती समर्थपणे त्यांनी पेलली. कुली सरानंतर सातत्याने साधारणपणे 22 वर्ष सरांच्या स्मृती दिनानिमित्त अनेक विविध कार्यक्रम दरवर्षी त्यांनी आयोजित केलेत आणि मला वाटतं 2015 आणि 2017 का 19 सातत्याने 15 दिवस साहित्यिक, सांस्कृतिक, सांगीतिक, बौद्धिक अशा विविध कार्यक्रमांची मेजवानी त्यांनी बुलढाणेकरांना दिली. तसं बुलढाणा हे छोटं गाव जरी असलं तरी सांस्कृतिक, साहित्यिक या क्षेत्रामध्ये अतिशय दर्जेदार मंडळी या गावामध्ये आहेत. तसंच नाट्य क्षेत्रातही, आणि अरुणाताईंनी नाटकातही काम केलंय. थँक्यू मिस्टर ग्लाड. शिवाय त्यांच्याकडे येणारा जो वर्ग असेल, विद्यार्थी असतील किंवा जे अडलेनडले लोक असतील, त्यांना त्यांनी कधीही विनमुख पाठवलं नाही. मग ती आर्थिक स्वरूपातली मदत असेल किंवा अन्य स्वरूपातली मदत असेल. आज
त्यांच्यानंतर हे कार्य सुजाताताई अतिशय समर्थपणे पुढे नेते आहे याचा आम्हा बुलढाणेकरांना आणि वैयक्तिक मला सार्थ असा अभिमान आहे आणि यापुढेही हे कार्य सतत सुरू राहील असाही मला विश्वास वाटतो. आजचा जो सांगीतिक कार्यक्रम आहे, संगीत या विषयाची व्याख्या अशी आहे की गायन, वादन आणि नृत्य हे तीन जेव्हा एकत्र येतात त्याला संगीत म्हणतात. गायनाचे कार्यक्रम आपण अनेक ऐकले असतील किंवा वादनाचेही ऐकले असतील, पण सरोद वादनाचा कार्यक्रम बुलढाण्यासारख्या छोट्या शहरात आयोजित करणं हे एक विशेष उल्लेखनीय काम आहे असं मला वाटतं. त्याबद्दल सुजाताताईंचं मी अभिनंदन आणि कौतुक दोन्ही करतो. आणि मंजितभाई हे मूळचे तसे पत्रकारिता करत होते आणि पत्रकारिता करताना बाबा आमटेंच्या संपर्कात आले आणि त्यांच्या विचारांनी झपाटून सालईबन देशमुख सरांनी सांगितलं प्रस्तावनेमध्ये जवळपास 1,00,000 झाडांपेक्षा जास्त झाडांचं संगोपन आणि संवर्धन त्यांनी केलेलं आहे आणि त्यापैकी 50,000 झाडं साधारण जुनी असतील, पण 50,000 झाडांचं संवर्धन त्यांनी केलंय आणि अतिशय नयनरम्य असं वन ते तयार झालंय. आणि नुसतं वन तयार झालं नाही, तिथे जंगली श्वापदही आता वस्तीला यायला लागली आहेत. आणि मंजितभाई हे जे कार्य करत आहेत त्या कार्यामध्ये त्यांचे खामगावचे बरेच मित्र, शिंगाडे सर असतील किंवा आता मंचावर आपण बघितलं त्यांचे सहकारी सगळे सोबत आले आहेत. त्यांना हा अरुणाई पुरस्कार मिळाला. वनराई जपणाऱ्याला अरुणाई पुरस्कार मिळाला. त्यामुळे मंजितभाई आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो. आपल्याला मुख्य कार्यक्रमाकडे वळायचंय, कार्यक्रमाला उशीर झालाय, त्यामुळे अधिक न बोलता मी आपली रजा घेतो. धन्यवाद. मी या ठिकाणी मंजितभाई यांना आमंत्रित करतो. त्यांना जो या ठिकाणी पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे तर त्याविषयी त्यांनी या ठिकाणी आपल्या भावना व्यक्त कराव्या. नमस्कार. आजच्या आपल्या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष माननीय मुख्याधिकारी सर, आता दादांनी खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे, माहिती दिलेली आहे. मंचावर उपस्थित यहाँ पर बुलढाना में आप आए, आपका मैं स्वागत करता हूँ. आमिर भाई, महमूद भाई, बुलढाना की जो हमारे जो लोग हैं वो कला को जानने वाले लोग हैं, आप आए, आपके आने से बहुत अच्छा लगा. सुजाताताई, मला जेव्हा वाघ सरांनी पहिल्यांदा फोन केला आणि सांगितलं की असा असा एक पुरस्कार आहे, अरुणाताईंच्या नावानं आम्ही देणार आहोत, तुम्ही तो स्वीकारणार का, आणि तुमच्याशी सुजाताताई बोलतील. आणि सुजाताताई जेव्हा बोलल्या मला ताई खऱ्या अर्थानं खूप बरं वाटलं की आपल्या परिवारातला हा पुरस्कार आहे. आणि आज मी आवर्जून एका व्यक्तीचा उल्लेख करेन ज्या आपल्यामध्ये नाही आहेत, माझे मार्गदर्शक, माझे मित्र आणि आपल्या सर्वांचे मित्र नरेंद्र लांजेवाल सर. कारण या परिवाराशी जोडण्याचं काम नरेंद्र लांजेवाल सरांनी केलेलं होतं. आणि जेव्हा जेव्हा प्रगतीमध्ये काही पण कार्यक्रम होत होते ते आवर्जून मला बोलवायचे, विदर्भ साहित्य संघ असेल आणि अरुणाईताईबद्दल, कुली सरांबद्दल भरभरून सर बोलत होते. आणि अरुणाईताईच्या नावानं तरुणीला हा पुरस्कार मिळालेला आहे. दोन्हीमध्ये आई हा उल्लेख आहे आणि ताई ते देत आहे. ताईच्या मार्गदर्शनात तो मला मिळत आहे, भावाला मिळत आहे. हा आपला सन्मान आहे आणि मला खूप बरं वाटलं. आम्ही जे काही काम त्या ठिकाणी करत आहोत ते निसर्गाचं काम आहे. और नेचर
जो प्रकृति है, वो प्रकृति का जो संगीत है, वो संगीत पिछले 10 साल से मैं सुन रहा हूँ वहाँ पर, तो दिल को छू लेता है। और जो भी संगीत की जो भी निर्मित हुई होगी तो वो पूरी प्रकृति से हो गई होगी। और आज प्रकृति के साथ में, संगीत के साथ में मुझे ये सम्मान से नवाजा जा रहा है, और वो भी आपकी उपस्थिति में, इसका भी मुझे बहुत गौरव है। ऐसे प्रोग्राम इधर तो होते नहीं रहते, और मैं जो शहर से आता हूँ खामगांव में तो होता ही नहीं, कुछ सांस्कृतिक वारसा नहीं है जैसा, कुछ गिने चुने लोगों के हाथ में वो बने हुआ है। दिल खोलकर जब बुलाना में कुछ बातें होती रहती है, तो जब मैं आता हूँ यहाँ पर तो बहुत अच्छा लगता है। तो इस पुरस्कार के माध्यम से आप जैसे जो राष्ट्रीय अंतर्राष्ट्रीय स्तर के जो कलाकार है उनको सुनने का एक मौका मिलने वाला है, तो बहुत अच्छी बात है। इस पुरस्कार ये कोई मेरे अकेले का नहीं है, यहाँ पर मेरी पूरी टीम बैठी है, और ये टीम के अंदर बुलढाना की भी टीम है, सब प्रज्ञा ही है, सभी है, हमारे डॉक्टर देवयानी है, ज्योतिताई है, हमारे अध्यक्ष है नारायण बाबू है, और बुलढाना का बहुत प्रेम है मुझ पर। मेरे हर काम के अंदर बुलढाना वाले हैं, रवि दादा है, डॉक्टर गणेश गायकवाड़ सर जो हमारे मार्गदर्शक है, ये सब लोग हैं, ये सब मिलकर काम करते हैं। प्रकृति के काम सबने मिलकर करना चाहिए। तो मुझे बहुत अच्छा लग रहा है कि आज बाहर बारिश हो रही है, और यहाँ पर सरोद वादन का जब कार्यक्रम होगा है जो सुनने को मिलेगा, तो काफी दिनों के बाद में यहाँ पर बारिश हो रही है सर, बारिश भी कोई कंटिन्यू नहीं है जैसा। तो आपके आने से सुरों की जो बरसात यहाँ पर जो होगी, तो हमारे किसानों के जीवन में, हमारे नेचर के लिए वो एक बहुत बड़ा आनंद लाएंगे। तो मुझे इस पुरस्कार के लिए आपने नवाजाताई मला तुम्ही हा सन्मान केला, कदाचित मी या सन्मानाला पात्र आहे नाही आहे मला माहीत नाही, परंतु आपण सर्वांचा हा सन्मान आहे, परिवारातला सन्मान म्हणून मी स्वीकारतो आणि थांबतो। सर्वांना शुभेच्छा देतो। आज शाण्याताईंचा वाढदिवस आहे, वाढदिवसातही त्यांना आपण नाही केलं पाहिजे। आणि आज महाराष्ट्राचा कृषी दिन आहे, आज महाराष्ट्र में कृषि दिन मनाते हैं 1 जुलाई, आणि आजचा जो दिवस आहे, आजपासून पुढचे 15 दिवस आम्ही पर्यावरणाचा उत्सव मनवतो, जसं वन महोत्सव मनवतो। आणि या वन महोत्सवात वनासाठी समर्पित असताना, हे काम करत असताना मला जो काही तुम्ही सन्मान दिला, त्या सन्मानाचा मी स्वीकार करतो आणि थांबतो। जय हिंद, जय भारत, जोडो भारत, जय भारत। मनजित भाईंचे खूप खूप आभार। यानंतर आपण अध्यक्षीय समारोपाकडे वळतो आहोत। रसिक मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांना हे चांगलं ज्ञात आहे की आपल्या बुलढाणा नगरपालिकेचे मुख्याधिकारी माननीय गणेशजी पांडे हे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत। आपण पाहतो की गेल्या काही वर्षांमध्ये बुलढाण्याचा जो चेहरा मोहरा बदलून गेलेला आहे। अर्थातच आपले सन्माननीय विद्यमान आमदार साहेब जे आहेत संजीव भाऊ गायकवाड यांच्या कल्पकतेमधून हा चेहरा मोहरा त्या ठिकाणी बदलताना आपण पाहतो आहोत। आणि अर्थातच याला मूर्त रूप देण्याचं महत्त्वाचं काम ज्यांच्या नेतृत्वामध्ये बुलढाणा शहरामध्ये होतं, असे द्रष्टे असणारे, कल्पक असणारे माननीय गणेशजी पांडे साहेब आपल्याला लाभलेले आहेत। मी त्यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचा त्यांनी अध्यक्षीय समारोप करावा। वृक्ष फाउंडेशन द्वारा आयोजित अरुणोत्सव वर्ष 4 या कार्यक्रमानिमित्त स्वर्गीय श्रीमती अरुणाताई कोल्ही यांच्या संगीतमय आठवणीमध्ये आणि हे जे सरोद वादन माननीय आमिर खान भोपाळ आणि त्यांचे सहकारी हे सादर करणार आहेत। आणि अर्थातच या ठिकाणी माननीय मनजित भाई यांना जो पुरस्कार या ठिकाणी अरुणाई पुरस्कार अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं आहे की वनराई जपणाऱ्या माणसाला तरुणाई पुरस्कार दिला आहे, आणि त्या पुरस्कारासाठी तरुणाई पण चांगल्या संख्येने उपस्थित आहे। म्हणजे भाई तुम्ही खामगावचे आहे, मी पण इथं जवळचा चिखलीचा आहे, दोन्ही व्यापारी शहर आहे। आपल्याला हा फरक जाणवतो बुलढाण्याचा आणि इतर शहरात। तुम्ही तिथे इंग्रज स्वतःहून नाही बसले की हवा आहे, हवा कशी आहे, पॉझिटिव्ह आहे, एनर्जी आहे। तिथे पत्रकार पण सामाजिक भान असणारे आहेत, गाडे साहेब आहेत, रणजित भाई आहेत, डॉक्टर साहेब आहेत, आणि आमचे व्यापारी शहर आहे दोन्ही, पण इथले व्यापारी पण रसिक आहेत, मिस्टर साहेब आहेत। आम्ही म्हणजे भाई आम्ही 1200 चेअर
चांगली आसन क्षमता असणारं अतिशय सुंदर असं नाट्यगृह महिनाभरातच त्या ठिकाणी लोकार्पण त्याचं होणार आहे. देशकारा साहेबांच्या इमारतीमध्ये असतील आहे नसतील असे चेअर आम्ही त्या ठिकाणी एसी हॉल आहे पूर्ण. आणि आमचं नियोजन चालू आहे नाना पाटेकर किंवा सयाजी शिंदे यांना आणून ते लोकार्पण कशा पद्धतीने करायचे. बुलढाण्याचं सांगायचं म्हणजे ही जी रसिकता आहे त्यामध्ये प्रगती वाचनालयाचा नक्कीच खूप मोठा हातभार आहे. आम्ही पण लहानपणापासून ऐकलं की प्रगती वाचनालय असेल गर्दे वाचनालय असेल हा हॉल मला वाटतं या 3-4 वर्षात झाला. पण हे प्रगती आणि गर्देचा बुलढाण्याच्या सांस्कृतिक जो वाटचाल आहे त्यामध्ये नक्कीच खूप मोठा सिंहाचा वाटा आहे. वाटसर पण आता मागच्या वेळी जे आम्ही तिथे काम केलं वारंवार फॉलोअप घ्यायचे आणि नगरपालिकेच्या माध्यमातून आमदारांनी त्या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला आणि चांगलं असं प्रगती वाचनालयाचं 50 लाखाचं काम त्या ठिकाणी आपण केलेलं आहे. मी त्या निमित्ताने शायनाताईंना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो आणि मंजित भाईंचे खूप खूप अभिनंदन करतो आणि माझे अध्यक्षीय भाषण संपवतो. खूप खूप धन्यवाद. या कार्यक्रमाचा पहिला जो टप्पा आहे ज्याच्यामध्ये प्रामुख्याने मंजितभाईंना पुरस्कार आपण प्रदान केलेला आहे. मंजितभाईंच्या कार्याची प्रेरणा आपण सगळे लोक घेणार आहोत म्हणून ही जी भेट म्हणून रोप दिली होती त्याच्यामध्ये मुद्दाम मंजितभाईंना पण वडाचं झाड या ठिकाणी प्रदान केलेलं आहे. वडाच्या पारंब्या अशाच खोल रुजत जाऊ आणि तुमच्या माझ्या जाणीवांमध्ये जो निसर्ग आहे तो त्या ठिकाणी अधिकाधिक वृद्धिंगत हो असं मला वाटतं. कदाचित आमच्या पुरस्काराची रक्कम 5,000 ही मंजितभाईंच्या कामासाठी फार छोटी असेल परंतु त्याच्यामध्ये छोटा वाटा आमच्या वाचनालयाच्या वतीने वृक्ष फाउंडेशनच्या वतीने हा आम्ही देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मी सर्वच मान्यवरांचे आभार मानतो आणि कार्यक्रमाच्या पुढच्या टप्प्याकडे आपण या ठिकाणी वळतो आहोत. आपल्या सगळ्यांचेच कान हे सरोद वादन ऐकण्यासाठी आसूसलेले आहे असं मला या ठिकाणी वाटतं. आपण नक्कीच या सांगीतिक कार्यक्रमाचा आस्वाद घेणार आहोत. तत्पूर्वी एक छोटा अल्पसा परिचय या सगळ्या श्रेष्ठ असणाऱ्या कलावंतांचा मी या ठिकाणी ठेवतो आहे. सरोद वादन परिचय मी मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी आपल्याला ज्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यायचा आहे त्यासाठी समोर स्थानाबद्ध व्हावं म्हणजे आपल्याला थोडं तयारीला सुद्धा लागता येऊ शकेल. जे सरोद वादन करण्यासाठी आमिर खान आपल्याला लाभलेले आहे ते भोपाळ या शहरात त्यांचं वास्तव्य आहे आणि आपल्यापैकी बऱ्याच लोकांनी भोपाळ शहर हे पाहिलं असेल. सिटी ऑफ लेक तालाब का शहर असं त्याला संबोधलं जातं आणि निसर्ग वनराईने अतिशय नटलेलं असं हे शहर आहे. आमिर खान हे अतिशय आश्वासक असं सरोद वादनातलं एक मोठं नाव आहे. सारंगी दिग्गज पद्मश्री उस्ताद अब्दुल लतीफ खान त्यांचे आजोबा आणि गुरु आहेत. त्यांच्या प्रसिद्ध संगीत कुटुंबात जन्मलेले आमिर खान यांचं संगोपन एका संगीतमय वातावरणामध्ये झालेलं आहे आणि या संगीतमय वातावरणामध्ये आपण शैनाताईंचा वाढदिवस सुद्धा साजरा करतो आहोत. त्यांनाही माझ्याकडून परत एकदा शुभेच्छा. आमिर खान यांनी उस्ताद नफीस अहमद खान त्यांचे वडील जे आहे यांच्याकडे सुरुवातीचे जे सरोद वादनातले धडे ते गिरवलेले आहे. याशिवाय उस्ताद सरवर हुसेन त्यांचे मोठे भाऊ आणि गुरुसमान त्यांना आहे. अशा संगीताने नटलेल्या अशा परिवारामध्ये ते लहानाचे मोठे झाले. त्यांचे औपचारिक प्रशिक्षण वयाच्या 7व्या वर्षी ग्वाल्हेरच्या उस्ताद रहमत अली खान यांच्याकडे सुरू झाले आहे आणि 2003 पासून त्यांचे मोठे भाऊ जे सारंगी वादक आहे उस्ताद सरवर हुसेन यांच्याकडून ते शिकत आलेले आहे. आमिर खान हे ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनचे अश्रेणीचे कलावंत आहेत. त्यांना भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाकडून शिष्यवृत्ती सुद्धा प्रदान करण्यात आलेली आहे. भारत आणि परदेशामध्ये जर्मनी, ऑस्ट्रिया, स्वित्झर्लंड आणि फ्रान्स या देशांमध्ये खास करून त्यांनी त्यांच्या कार्यक्रमांचं सादरीकरण केलेलं आहे. त्यांना साथ संगत करण्यासाठी या ठिकाणी आपल्याकडे उपस्थित आहे माननीय महमूद खान जे तबला वादक आहेत.
एका श्रेष्ठ संगीत परिवारामध्ये 1970ला महमूद खान यांचा जन्म झालेला आहे आणि तबल्याचं प्रारंभिक शिक्षण त्यांना परिवारामध्येच त्यांचे वडील उस्ताद मकसूद खान यांच्या तालमीत त्याचं पूर्ण झालेलं आहे आणि गेल्या 20 वर्षांपेक्षा अधिक काळापासून उस्ताद लतीफ अहमद खान यांच्याकडे ते तबल्याचे धडे अद्यापही गिरवत आहेत. तबला ही साधना आहे. समोर अरविंद दादा बसलेले आहेत, ही पण एक उत्कृष्ट तबला वादक आहे आणि ही साधना किती प्रदीर्घ काळासाठी चालते याची जाणीव तुम्हा सगळ्यांना आहे. त्याची पण विदेशामध्ये कार्यक्रम झालेले आहे. मी पुनश्च एकदा माननीय आमिर खान आणि माननीय महमूद खान यांचं आयोजकांच्या वतीने स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली कला प्रस्तुत करावी. धन्यवाद. सर्वप्रथम आप सभी का नमस्कार, आभार। तो इतनी संख्या में मुझे यहाँ पर इतना प्यार देने के लिए आए। मैं दिल से आभार व्यक्त करता हूँ मेरी बड़ी बहन सुजाता जी का और उनके पूरे परिवार का कि उन्होंने मुझे एक बहुत खूबसूरत फेस्टिवल में बुलाया। अपनी माँ को वो कबीर संगीत कार्यक्रम डेडिकेट कर रही हैं। इससे खूबसूरत बात तो कोई हो ही नहीं सकती। कार्यक्रम की शुरुआत मैं बारिश के एक राग मेघ से शुरुआत करता हूँ और मेरे बजाने में आपको जो कुछ भी थोड़ा बहुत अच्छा लगे सब मेरे गुरुओं का उस्ताद का है और मैं अभी सीख रहा हूँ और जो कुछ भी लगते हैं सब मेरे हैं। आप सभी से आज्ञा लेते हुए इजाज़त देते हुए रात में शुरुआत करता हूँ।
ये जो गत बजा मध्य लेने 3 ताल में ये मेरे दादा जी की है।
आहे